श्रीराम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. पतंजली मुनी आणि गुरुदेव यांचं स्मरण करून आजचा योगाभ्यास आपण सुरुवात करीत आहोत. आजचा योगाभ्यास मी माझे ज्येष्ठ बंधू जे सतत माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मदतीचा माझ्या पाठीशी उभे राहून सतत मदतीचा हात असतो असे माझे ज्येष्ठ बंधू किरण प्रभाकर जोशी समर्पित करते. सर्वांचे आशीर्वाद घेऊन आजचा साधना वर्ग आपण सुरू करीत आहोत. प्रार्थनेनंतर सूक्ष्म व्यायाम यांनी सुरुवात करीत असतो. आपण चेहऱ्याच्या सूक्ष्म व्यायामाची सुरुवात करूया. चेहरा हे शरीराचं चालता बोलता आरसा आहे. तेव्हा शांत बसायचंय, डोळे बंद आहेत, शांत. चेहऱ्यावरती सगळे ज्ञानेंद्रिय आहेत, जसे की डोळा, नाक, कान, तोंड हे ज्ञानेंद्रिय आहेत. ते सतत ऍक्टिव्हेट ठेवले पाहिजे. डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. डोळे अलगद बंद आहेत, अगदी पापण्यांचं ओझं सुद्धा डोळ्यांवर नाही. बंद डोळ्यातच बुबुळ आपले वर खाली फिरव, शांत व्हायचे. वर खाली, वर खाली. अलगद डोळे उघडायचे. पूर्ण डोळे उघडलेत, नजर समोर आहे. एका बिंदूवरती नजर स्थिर करायची आहे. सावकाश नजर कोणत्याही एका बिंदूवर करा. डोळे बंद. परत एकदा नजर बिंदूवरती, डोळे उघडायचे. लांब वर, जेवढ्या लांब नजर देता येईल तेवढ्या लांब नजर न्यायची आहे. बिंदूवरती स्थिर केली आहे नजर. हळुवारपणे परत बंद. डोळे उघडायचे हळुवारपणे. आता आपण उघड्या डोळ्यांनी बाहुल्या फिरवणार आहोत. नजर उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. डोळे बंद करायचे. परत डोळे उघडायचे हळुवारपणे. नजर वर छतावरती, नजर खाली जमिनीकडे, आसनाकडे. वर खाली, वर खाली. डोळे बंद करायचे. डोळ्यांवरती कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. आपण नजर आता गोलाकार फिरवणार आहोत. नजर गोलाकार फिरवताना खूप सावधगिरी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करायची नाहीये. डोळे अलगद उघडायचे आहेत. निरंजना तू बघ ना. डोळे उघडायचे आहेत. 4 बिंदू आपण स्थिर ठरवून घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ उजवीकडची भिंत, जमीन, डावीकडची भिंत आणि छत, असे जर 4 पॉइंट ठरवले आपण, आपल्या मनातल्या मनात ते पॉइंट ठरवून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे मी सांगते त्या दिशेला डोळे फिरवायचे आहेत. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली.
उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूनी करणार आहोत. नजर खाली आहे आपली. हीच क्रिया विरुद्ध बाजूनी, डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली. शांत. एकदम रिलॅक्स व्हायचे. डोळ्यांवर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. डोळ्यांच्या हालचालींमुळे जर काही कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी जास्त वेळ डोळे बंद ठेवा, काही होणार नाही. बंद डोळे असतानाच आपण एक क्रिया करूया. दोन्ही हातांचे घर्षण करायचं. दोन्ही हाताचं घर्षण करा. डोळे बंद आहेत आपले. प्राप्त झालेली ऊर्जा बंद डोळ्यांमार्फत ग्रहण करायची आहे. डोळ्याला ऊब द्यायची आहे. डोळ्याला ऊब द्यायची आहे. परत एकदा घर्षण करा हातांचं आणि प्राप्त झालेली ऊर्जा डोळ्यांवरती द्यायची आहे. बंद डोळ्यांची थोडेसे पापण्यांची उघडझाप करा. थोडे हात खाली घ्या. हातांच्या बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. अलगद हात खाली घ्या. आपल्या चेहऱ्यावरनं हात फिरवा. केसांवरनं हात फिरवा. शांत स्वस्थ बसायचं आहे. पुरेशी विश्रांती झालेली आहे. डोळे उघडा. आणि मी खूप छान व्यायाम दाखवलेले आहेत. डोळ्यांच्या हालचाली आज आपण केल्या आहेत. आपण आता मनाच्या श्लोकांचं पठण करणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. मदे मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय श्रीराम. सदा से आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा
त्रिपाशा ऋणी ऋणी देव हा भक्त भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम श्रीराम दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनीदास पाळू तयांतरी क्रोध संताप कैचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम जगी होई जे धन्य या राम नामे क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सर्वदा मोकळी वृत्ती पाहे श्रीराम नको वासना विषयी वृत्ती रूपे यदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पलालेश तोही नसावा श्रीराम मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नभे रे नभे सर्वथा राम भेटी मनी कल्पना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला श्रीराम मना राम कल्प तरु काम धेनु निधी सार चिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता श्रीराम उभ्या कल्पवृक्षातळी दुःख आहे तया अंतरी सर्वदा तेची आहे जनी सज्जनी वाद हा वाढवावा पुढे मागुता शोक जीवी धरावा श्रीराम निज ध्यास तो सर्व तुटोनी गेला बळे अंतरी शोक संताप केला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चये सर्व खेदे उडाला श्रीराम घरी कामधेनु पुढे ताक मागे हरिबोध सांडून विवाद लागे करी सार चिंतामणी काच खंडे मागता देत आहे उदंडे श्रीराम अतिमूढ त्या दूढ बुद्धी असेना अति काम त्या रामचित्ती वसेना अति लोभ त्या क्षोभ होईल आणा अति विषयी सर्वदा दैन्यवाणा श्रीराम नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुणे धरी रे मनादरे प्रीती रामी नको वासना हेमधानी विरामी श्रीराम नभे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे जनी विष खाता पुढे सुख कैचे
करी रे मना ध्यान या राघवाचे. श्रीराम घनश्याम हाला राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम सुखानंदकारी निवारी भयाते, जगी भक्ती भावे भजावे तयाते. विवेके त्यजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बधिजेना पदा नित्य नेमे. मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती. जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. महाघोर संसार शत्रु जिणावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित से देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम बहुता परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ते धनाची. दिनांचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम समस्तामध्ये सार साचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो उगातो तजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम रघुवीर समर्थ. प्रत्येकाला काळजी असते मृत्यूची, भीती असते मृत्यूची. ते समजावून सांगतायत कुमुदताई धर्माधिकारी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास प्रभू रामचंद्र, आपण सर्व साधक श्रीरामावर प्रेम करणारे आणि नित्य समर्थ विचारांची जिज्ञासा असणारे आपण, आपल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार. आपण नेहमी मनाचे श्लोक म्हणतो. प्रत्येक शब्दामध्ये
मधासारखा अर्थ दाटलेला असतो. आपण फक्त सरळ अर्थ म्हणतो आणि सोडून देतो. परंतु समर्थांचा प्रत्येक शब्द हा अतिशय अर्थबोध असणारा आणि जीवनाचा मार्गदर्शक आहे. आता बघा ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, आणि रघुनायका मागणे हेची आता. आपण हे नेहमी म्हणतो, पण तुझे कारणी देह माझा पडावा हे आपण सहज म्हणून जातो. पण प्रत्यक्षपणे देह पडण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र आपण खूप घाबरतो. आणि हे भय माणसाच्या जीवनामध्ये सतत त्याच्या बरोबर असतं. भय इथले संपत नाही, मग तुझी आठवण होते. तुझी म्हणजे कोणाची आठवण होते, पण ती आठवण होण्यासाठी सुद्धा काहीतरी एक नियमावली हवी, एक निश्चय हवा, ती जाणून घेण्याची जिज्ञासा हवी. त्यावेळेला नाम शेवटच्या क्षणी येतं. आपला हिंदू धर्म जन्म आणि मृत्यू यांचं चक्र मानतो. प्रत्येक जीवन हे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांनी युक्त आहे आणि त्याचे स्वरूप माणसाच्या कर्माप्रमाणे निश्चित होतं. आपण कालच्या व्याख्यानामध्ये बघितलं की प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि आज आपण एकदम देह ठेवण्याच्या पर्यंत का आलो. तर हा राम ज्या वेळेला मुखी असेल ना, प्रभात याचा अर्थ काल ताईंनी ते सांगितलं की ज्या वेळेला रामाची आठवण एक अशा उत्कर्षाने येते ती प्रभात. मग ती रात्री 1 वाजता आली तरी सुद्धा ती प्रभात. आणि हा राम ज्या वेळेला आपल्या मुखात असतो त्यावेळेला हे मृत्यूचं भय आपल्याला अजिबात वाटत नाही. आता भय कसं, आपण जीवनात जगताना अनेक भयांच्या माध्यमातून जगतो, पण तरी कुठेतरी बुद्धीमध्ये सातत्याने वास करणारं हे मृत्यूचं भय समर्थांनी रामनामाच्या माध्यमातून कसं सुंदर बाजूला करावं याचं फार सुंदर विवेचन मनाच्या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. आणि त्यांचं स्वरूप माणसाच्या कर्माप्रमाणे निश्चित होतं. आता बघा, यासाठी कर्माची योग्यता आपल्याला पारखावी लागते. आता हे सृष्टीचक्र सातत्याने फिरतं. समजा या सृष्टीमध्ये पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा जन्मच होत राहिले तर आपल्याला एक कणभरही जागा उभं राहायला राहणार नाही, आणि मग पृथ्वीचा तोल कसा ढासळेल याचा आपण विचार करू शकतो. म्हणून हे जे निसर्ग चक्र आहे, हे जे भगवंताचं चक्र आहे, एकातून दुसऱ्याची निर्मिती आणि ह्या निर्मितीतून पुन्हा सृष्टीची उभारणी आणि उभारणी आणि म्हणजे उभारायचं आणि पुन्हा ते लय करायचं, हा सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून आपण काय म्हणतो, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. नदीचा प्रवाह असतो, तो असं थांबतो का हो कुठे? थांबला तर तो खराब होतो, पण तो सतत जेव्हा प्रवाहित असतो त्याच वेळेला तो सागराला मिळतो. आपला सागर कोण आहे? आपला सागर प्रभू श्रीराम आहे, समर्थ सद्गुरू रामदास आहेत. आणि त्यांना जर आपल्याला भेटायचं असेल तर आपण प्रवाही जीवनाचाच ध्यास घेतला पाहिजे. आता आपण म्हणू, आता प्रवाही जीवन तर आपलं आहेच आहे, आपण कुठे आलो आहोत? पण तसं नाही. आपले जन्मापासून आपण संसारात असतो बघा. अगदी छोट्या बाळाला सुद्धा भूक लागते, ते रडतं, मग आई त्याला दूध देते. हा इथून संसार सुरू होतो, पहिल्या रडण्यापासूनच तर शेवटच्या क्षणापर्यंत तो चालूच असतो. हा प्रवाह आपल्या जीवनाचं एक सातत्य राखणारा आहे. परंतु सागराला मिळण्यासाठी ह्याच्यामध्ये जर एखादा आधार देणारा, जर एखादी तारू असेल, एखादी काठी असेल, किंवा एखादा एक आधारभूत असा काठ किनारा असेल, तर मग त्या रामरूपी सागरामध्ये किंवा सद्गुरूंच्या चरणाच्या सागरामध्ये आपण निश्चितपणे जाऊ शकतो. आणि म्हणून मरणाचे भय आपण घ्यायला नको आहे. पण ते असतं मंडळी, जेव्हा आपण जन्माला येतो ना
त्याच्याबरोबर मरण आपल्याबरोबर असतंच असतं बघा. असं नाही की अमुक तारीख ठरली आहे, ह्या व्यक्तीची ह्या व्यक्तीला ह्या तारखेला जायचंय, असं नसतं. चालता बोलता सुद्धा क्षणात आपण विलीन होऊन जातो. म्हणजेच काय की सावलीसारखा मृत्यू आपल्या जवळ असतो. मरणाचे स्मरण असावे. मरणाचे स्मरण, नामस्मरण आणि मरणाचे स्मरण, इथे 2 लाईन्स आहेत बघा. एका शिक्षकांनी एक रेघ ओढली फळ्यावर आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की ही रेघ न पुसता तुम्ही मोठी रेघ करून दाखवा. आता कसं काय मोठी करायची? त्याला जॉईंट पण करायचं नाही. शिक्षक म्हणतात ती जोडायची पण नाही. मग कशी मोठी करायची? मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढे निर्माण झाला. त्यातला एक मुलगा खूप हुशार होता. तो उभा राहिला. तो म्हणला की सर मी ही रेषा वाढवतो. त्याने खडू घेतला आणि त्याच रेषेच्या खाली एक मोठी रेषा काढली. आपल्याला नेमकं तेच करायचं आहे. आपल्याला आता हा जो प्रवाह आहे ही लहान रेषा आहे, परंतु रामाच्या सागरापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला नामाची रेषा त्याच्या खाली ओढली पाहिजे. तर मग हे मरणाचं भय आपल्याला राहत नाही. मरण हा शब्द आपण नुसता उच्चारला तरी आपल्याला राग येतो बघा. मर काय म्हणतो किंवा मर काय म्हणतेस, पण त्याचं उलटा करा मराचा, राम होतो हो. जो उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, ज्या वाल्मिकीने मरा मरा म्हणता म्हणता रामाच्या प्रवाहामध्ये एवढी मुसंडी मारली की ज्याने रामायण सादर केलं. वाल्मिकी ऋषी आपले एक अतिशय प्रख्यात कवी म्हणून उदयाला आले, ज्यांनी अनुष्टुभ छंदामध्ये रामायणाची सगळी आखणी केली आहे. मग त्यांनी काय म्हटलं होतं? मरा म्हटलं होतं. मरा म्हटल्याचा राग येण्याचं कारण नाहीये, कारण त्याचा राम होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मरणाचे स्मरण असावे. आता बघा, निसर्ग निर्मिती ही सतत चालू असते आणि या ठिकाणी मृत्यूच नसता तर काय झालं असतं? विचार करा. येथे उभं राहायला सुद्धा जागा राहिली नसती. येथे एकातून दुसऱ्याची निर्मिती आणि क्षय सतत चालू आहे. म्हणून आपण काही काळ का होईना ह्या सृष्टीमध्ये आहोत. जी खरीच थोर माणसं असतात ना, ते आपलं कार्य संपताच त्याला आमंत्रण देतात, संजीवन समाधी घेतात किंवा काम आटोपलं म्हणून आता बास असं म्हणतात. पण आपल्या सर्वसामान्य माणसाचा जगण्याचा मोह अजिबात सुटत नाही. बघा, एखादं मोठं घर जर आपण बांधलं ना, तर आपण आपल्या मैत्रिणीला काय सांगतो? अगं अजून एखादी खोली हवी होती ग, हे कमीच पडतं. तसं आयुष्याचं आहे. आयुष्य किती असलं तरी सुद्धा मला कमीच आहे ही भावना माणसाच्या मनामध्ये सतत असते. मृत्यू कोणाला टाळता येत नाही आणि टाळताही नाही आला तरी ही जी खरी थोर माणसं असतात ना, ती आपलं कार्य संपताच त्याला आमंत्रण देतात किंवा जेव्हा येईल तेव्हा अगदी सुखाने आनंदाने त्या मृत्यूचं स्वागत करतात. खरं तर आपण जेव्हा जन्म घेतो त्याच वेळी सावलीसारखा मृत्यू आपल्या जवळून आपल्या बरोबर सतत वावरत असतो. पण आपण मात्र मृत्यू अगदी निकट आहे ते न समजल्यामुळे आपण अमृतपुत्र आहोत असं म्हणूनच जगतो. आपण आशीर्वाद देतो, तुला मृत्युंजयाचं हे लाभो, वय लाभो, तू चिरंजीव हो. अहो, या धरणीवर कोणीतरी चिरंजीव आहे का भगवंताशिवाय? पण आपण तेही म्हणतो का? तर मनामध्ये हे मरणाचं भय आहे आणि हे कुणाला येऊ नये यासाठी आपण चिरंजीव भव म्हणतो. आपण अमृतपुत्र आहोत का? आणि अमृतपुत्र व्हायचं असेल तर अमृतासारखं नाम सतत आपल्या मुखी आहे का? हा प्रश्न आपण जेव्हा आपल्याला विचारतो ना, त्याच वेळेला मग या प्रश्नाचं उत्तर सुटतं की आपण अमृतपुत्र नाही, आपण मृत्युंजय नाही, आपण चिरंजीव नाही, आपण एक सर्वसाधारण सामान्य जन्माला आला आणि गेला अशी व्यक्ती आहोत. जेव्हा आपण स्वतःशी विचार करतो ना, त्याच वेळेला या प्रश्नांची उकल होते. ही चर्चासत्र किंवा खूप एकमेकाला विचारलेले प्रश्न याच्यातून नाही, एक तर सद्गुरुमुखातून किंवा स्वतःच्या चिंतनातून तुम्हाला याचे उत्तर मिळू शकतात. आता बघा, आपण मात्र मृत्यू इतका निकट आहे हे आपण न समजता अमृतपुत्र असल्यासारखे जगतो. येथूनच आपल्याला कुठेतरी कुठल्या तरी क्षणी कायमचं जायचं आहे हे आपण फार विसरून जातो
आणि जीवनामध्ये अनेक कामाचा गुंता आपण इतका वाढवतो आणि त्या मायेमध्ये आपण इतके गुंतत जातो की आपल्याला मरणाचं स्मरणच राहत नाही, की मला हे संपवून एक दिवस जायचं आहे म्हणून मी आटुपत घेतलं पाहिजे. आला क्षण गेला क्षण. क्षण जो येतो तो पुन्हा परतून येत नाही, गेलेला परत गेलेला असतो आणि पुढच्या क्षणी काय होईल याची आपल्याला शाश्वती नसते. तरी सुद्धा आपण ह्या गुंत्यामध्ये अडकतो आणि होतं काय, मरणाचं स्मरणच राहत नाही. रोज आपण बघत असतो की मृत्यू आपल्याला दिसतो. हो, आज आपण करोनाच्या माध्यमातूनही बघतो आहोत. अनेक जीव, अनेक प्राणी, अनेक जड जीव सगळे इथून मृत्यूच्या दालनातूनच पुढे जात आहेत. हे एक भव्य दालन आहे. ह्या दालनात पाय ठेवायचा म्हणजे हिंमत लागते आणि ती हिंमत कशामुळे येते तर सतत मुखी राम नाम असेल ना, सतत सद्गुरूंचा उपदेश मनात असेल ना, तर मग ह्या दारामध्ये पाऊल टाकायला अजिबात भय वाटत नाही. अगदी आपण त्रयस्थपणे त्या मृत्यूकडे बघत असतो की मलाही तिथे जायचं आहे याचा आपल्याला कधी विचारच येत नाही. यासाठी समर्थ स्पष्टपणे मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला जागृत करत असतात आणि तिथे प्रभाते मनी राम चिंतित जावा हे पालोपद मनाच्या श्लोकांमध्ये अगदी अंडरलाईन केलं पाहिजे. प्रभात, प्रगतीची गती, विज्ञानाची गती, ती प्रभात. प्रभात म्हणजे सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर असं नाही. मनामध्ये सूर्याचा उदय झाला पाहिजे. मनामध्ये विचार आले पाहिजे की तू प्रभू श्रीराम माझ्यामध्ये आहे, तो मला कधी दिसेल, माझ्या स्वस्वरूपामध्ये तो लपलेला आहे, तर हे स्वरूप मला केव्हा दिसेल. आणि जेव्हा तेव्हा आपण हा विचार करतो त्यावेळेला मरणाची भीती अजिबात राहत नाही. मंडळी, मरणाला घाबरून उपयोग नाहीये, हे येणार आहे 100%. मग जर नामाचा आधार घेतला आणि जर सुखनैव स्वच्छंदी जर जगलो तर तो आनंद ह्या जगण्याचा खूप अमृततुल्य होऊन जातो. आता दुसऱ्याला मृत्यू आला म्हणजे आपण किती दुःख करतो, बाप रे बाप. दुःखाच्या एवढ्या परिसीमा होतात की अगदी स्वतः जाण्या इतक्या परिसीमा होतात. पण हे खरंय का? दुसऱ्याचा मृत्यू आला की आपण खूप दुःखी होतो, पण दुःख होणे ही परिणिती, हा एक स्वाभाविक परिणिती आहे. कुणालाही दुःख होतं. माणूस म्हटला की तो भावनाशील आहे आणि दुसऱ्याचं दुःख त्याला बघवत नाही, तो इतका स्नेहाळू आहे. पण त्याच्या मागे मी पण इथे जाणार आहे ही एक भावना तिथे लपलेली असते आणि म्हणून त्याला जास्त दुःख येतं. बघा तुम्ही, त्यावेळेला आपलं दुःख आपल्याला वाटायला लागतं, आपल्या गेलेल्यांचं दुःख आपल्याला वाटायला लागतं आणि आपण खूप रडतो, खूप दुःख करतो. ही साहजिक जी भावना आहे ती स्वाभाविक लोभ मोहाची आहे. प्रेम जिव्हाळ्यामुळे शोक होतो, पण शोकातच मग्न होण्याची वेळ म्हणजे खरी आपल्या जागृतीची वेळ असते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, बरोबर आहे. पण पुढच्या स्टेज मागचा शहाणा. पुढचा गेला आहे, मलाही जायचं आहे, आता मला सावरलं पाहिजे, न ते या मायेच्या चक्रामध्ये अडकून केव्हा मृत्यू येईल सांगता येणार नाही आणि माझं सगळंच राहील. आणि हे सगळंच राहिलं म्हणजे ती वासना गुंतत राहील आणि ती वासनेमध्ये आपला पुन्हा जन्म झाला की पुनरपि जननम पुनरपि मरणम. 84 लक्ष योनीमध्ये फिरायचं साधी गोष्ट आहे का मंडळी? हा माणूस देह आपल्याला यासाठी दिला आहे, हा घराचा उंबरा आहे. आपला देह आणि भगवंत याच्यामध्ये हे जे आयुष्य आहे हा उंबरा आहे. हा मला ओलांडून देवाच्या गाभाऱ्यात जायचं का मला पुन्हा परतून जन्म मरण्याच्या चक्रामध्ये गुंतायचं? हा विचार आपणच केला पाहिजे. आपण जेव्हा जातो मंदिरामध्ये, पायऱ्या चढतो, श्रीरामाचं नाव घेतो, उंबरा आला की आपण त्याला नमस्कार करतो आणि मग त्या गाभाऱ्यामध्ये आपण उजवं पाऊल टाकतो आणि त्या भगवंताशी लीन होण्याचा प्रयत्न करतो. पण जगताना मात्र आपण तो उंबऱ्यापर्यंत जातो आणि पुन्हा वासनेमध्ये अडकून पुन्हा त्याच योनीमध्ये फिरत राहतो. हे हवंय का हो आपल्याला? ही संधी भगवंत देतो. संधी कॅच करणं, संधीचं सोनं करणं हे आपल्याच माणसाच्या हातात आहे. मुके प्राणी, पशु, पक्षी हे करू शकत नाहीत, परंतु तरी सुद्धा ते सहवासाने उद्धरून गेलेले आपण बघितलेत. मग माणूस असून आपण मृत्यूला का घाबरतो?
हा प्रश्न जेव्हा आपण आपल्याला विचारू ना, त्याच वेळेला उत्तर सापडतं. नुसती चर्चा करून किंवा वाचून किंवा सद्गुरू जेव्हा तळमळीने सांगतात, ती तळमळ जेव्हा आपल्या मनाला भिडते, त्यावेळेला मरणाचं दुःख राहत नाही. आणि ही आपल्यातली जागृती आहे. पण असं होत नाही. समर्थ म्हणतात की मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, आणि म्हणून जनी मागुता जन्म घेते. मी आता तेच सांगितलं की जन्म मरणाच्या फेऱ्यात माणूस सतत फिरत राहतो. म्हणून आपल्याकडे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे. ही तयारी आहे बघा. आपल्या धर्माचे हे जे सर्व दंड आहेत ना, हे इतके अनुरूप आणि इतके सुंदर आहेत. त्याचा जर आपण सातत्याने विचार केला तर जगणं अतिशय रम्य होऊन जातं. वानप्रस्थाश्रम आपल्याला सांगितलाय तो फक्त मोहापासून दूर जाण्यासाठी, नाहीतर मोहाच्या मोहात मनुष्य त्या चिखलामध्ये सतत रुतत जातो आणि बुडत्याचा पाय खोलात, ही म्हण इथे स्पष्ट होते. अचानक मृत्यू आला की रामाचे नाव घेण्याऐवजी लोभाच्या वासनेत मन अडकून पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या चक्रामध्ये ते फिरत राहतं. मग हा जीव वेगवेगळ्या देहातून नुसता फिरत राहतो. तर अशा परिस्थितीमध्ये रामाच्या ठाई आपण कसं थांबावं? मरणाचा विचारच सोडून द्यावा. मी जन्माला आलोय ही जागृती, आणि मला रामापर्यंत पोचायचंय हा माझा ध्यास. हे दोन ज्या वेळेला एकत्र होतात त्यावेळेला जन्म मरणाचा फेरा चुकतो मंडळी. पण तसं होत नाही, कारण हे मायाजाल इतकं प्रचंड ताकदीचं आहे की प्रत्येक क्षणाक्षणाला ही माया आपल्याला गुंतवत जाते आणि वासनेच्या भोवऱ्यामध्ये आपण सतत फिरत राहतो. हे आपल्याला कळतं बरं का. आता मी सुद्धा तुम्हाला सांगते आहे, तुम्हालाही माहिती आहे, अनेक ठिकाणी हे लिहिलेलं आहे, तरी पण आपल्या वागण्यामध्ये ते होत नाही. मग यासाठी काय करायला हवं? हा पण एक आहे ना प्रश्न. मग काय करावं असा प्रश्न मनात येतोच. यासाठी संत सहवासावा, विजनवा असावा, यासाठी दातृत्व व्हावं, यासाठी देण्याची वृत्ती हवी, यासाठी दुसऱ्याबद्दलचं प्रेम हवं, आणि माझा जो राम आहे तोच दुसऱ्यामध्ये आहे ही खात्री हवी. त्यावेळेला आपोआपच लोभामध्ये मायाजालामध्ये आपण अडकत नाही आणि मग मरण्याचं भय अजिबातच राहत नाही. एक गंमत आहे बघा. एक गृहस्थ होते, एक छोटीशी गोष्ट आहे. एक गृहस्थ होते, ते रोज ना एका रिकाम्या गळक्या पिशवीमध्ये रोज 2-2 किलो 1-1 किलो धान्य टाकायचे. असं त्यांचं बरेच वर्ष काम चाललं. आता ती गळकी पिशवी धान्य त्यात टाकलं की ते गळून जायचं, परत दुसऱ्या दिवशी ते टाकायचं. असं करता करता ती पिशवी पण थोडी जीर्ण झाली मंडळी. आला का लक्षात माझा मुद्दा? अहो, आपली पण ही गळकीच पिशवी आहे. रोज आपण जगतो, रोज खातो, जेवतो. हा देह क्षीण जरी झाला तरी त्याला मरण येतं हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून ह्या गळक्या पिशवीमध्ये आपण रामनामाची भिक्षा घातली पाहिजे. आपण रामाचं सतत स्मरण केलं पाहिजे, नामस्मरण. मला त्या रामाची आठवण राहिली पाहिजे, तर मृत्यूचं भय बाजूला होतं. नुसतं राम 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 म्हटलं झालं, पण मी त्याचं आठवण ठेवून जर नाम घेतलं तर तो आपल्या जवळ आहे. जसा मृत्यू आपल्या जवळ आहे तसा रामही आपल्या जवळ आहे, आणि या दोघांच्या बरोबरीने आपल्याला हे जीवन जगायचं. मग आपली ही अशी धान्याची गळकी पिशवी न होता आपल्याला एक सुंदर संदूक व्हायला पाहिजे की ज्या हृदयामध्ये रामाचं प्रतिबिंब आहे. आणि मग मरण तिथे येतच नाही. मधुकराची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. समर्थ चरित्रामध्ये मधुकर असाच भिक्षा मागायला गेला आणि एका ज्योतिषांनी त्याला सांगितलं की बाळा तुला भिक्षा नाही, तू 8 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. तो घाबरून पळत आला की तो म्हणला स्वामी मला ते असं गृहस्थ म्हणले की माझा मृत्यू आहे 8 दिवसामध्ये. समर्थ म्हणले की बाळा घाबरू नकोस, मी झोपलो ना की माझे पाय फक्त चेपत बैस, आणि अंगावरची ही जी घोंगडी आहे ना ही मात्र अजिबात सरकू देऊ नकोस. मधुकर बसला पायचेपत. रोज तो पायचेपाचा सद्गुरूंच्या पायाशी असायचा. अतिशय विश्वास मधुकराचा समर्थांवर होता. आणि 8व्या दिवशी खरोखरच यम आले. पायश टाकायला गेले, पण त्या तिथपर्यंत तो पोचतोय का समर्थांपर्यंत? शक्यच नाही हो. सद्गुरू चरण लाभल्यानंतर कुठला मृत्यू येणार आहे? हा विश्वास मधुकराचा यमालाही बाजूला करू लागला.
तसा आपला विश्वास आहे का रामावर? मग आपल्याला भय वाटतंच ना मरणाचं. रामाच्या नामावर जर स्मरण आठवण ठेवून जर नाम घेतलं आणि करता करविता प्रभू श्रीराम आहे आणि सद्गुरूंनी मला हे सांगितलेलं आहे, हा ज्यावेळेला विश्वास मनामध्ये असेल त्यावेळेला मरणाचं भय राहत नाही. म्हणून म्हणजे खाता जेविता धंदा करिता समर्थाने सांगितलेलं आहे की नाम कसं घ्यावं आणि मृत्यू हा प्रत्येकाला कसा येतो हे दासबोधामध्ये 2 समासात अप्रतिम समर्थाने सांगितलं आहे. मृत्यू काय म्हणतो? मृत्यूने म्हणे हा राजा, मृत्यूने म्हणे हा प्रधान, मृत्यूने म्हणे हा वैद्य, मृत्यूने म्हणे हा, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो मृत्युमुखी जातोच. मग मृत्युमुखी जायचं असेल, ही जर एक नियमावली सृष्टीची आहे की जे रचतं ते खचतं. मग मलाही हे खचणं नको आहे. मला रचण्यामध्येच कळसापर्यंत जायचं आहे आणि तो कळस गाठायचा असेल गाभाऱ्यातून तर मला नामाचीच कास धरली पाहिजे, तर मृत्यूचं भय राहत नाही. आपण आपल्यामध्ये भूतकाळ माणसाच्या हातून निष्ठून गेलेला असतो. भविष्य काळ कसा आहे माहिती नाही, कारण क्षणाचाही भरोसा नाही. क्षण आला क्षण गेला. मला तर नेहमी वाटतं की अरे आपण एक एक मिनिट जगतोय हे रामकृपेनेच जगतोय आणि भविष्य काय आपल्याला माहिती नाही. मग आपल्या हातात फक्त राहतं वर्तमान काळ आणि तोही लोभ मोह चिंता यांच्यामध्ये जर अडकून आपण जन्माला येण्याचं कारणच आपलं संपलं तर मनी मानवा व्यर्थ चिंता वाहत अकस्मात होणार होऊन जाते असं होऊन जातं. सर्व कंट्रोल तर त्या विश्वंभराच्या हाती आहे. मग चिंता दुःख मोह काळजी न करता त्या श्रीरामाचा विचार ज्याच्या मनात येत नाही त्याला समर्थ खेदाने मतिमंद असं संबोधतात. म्हणून जीवनात मनात आणि प्रत्येक क्षणात फक्त राघवाचाच विचार असला पाहिजे. हाच एकमेव रामबाण उपाय आहे. देह रक्षणाकारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला असे होते. यासाठी फक्त आणि फक्त राघवाचीच भक्ती यातून आपल्याला मार्ग दाखवू शकतो. खरे देहाची उपेक्षा कधी करू नये, कारण रामापर्यंत जायचं असेल तर देह हे फार सुंदर साधन आहे. धर्माचरणाचं हे शरीर हे पहिलं साधन आहे. मग माणूस देह माझा आहे मग तो फक्त सुख उपभोगण्यासाठी त्याचा वापर करायला लागतो आणि मग साधन समजून तो दुर्धर रोगांचा आश्रयदाता होतो आणि परिणिती दुःखात होते. तेथे राघवाची आठवण येणं फारच अवघड होतं. पुढे जीवाला जन्म कर्मातूनच झाला आहे असं होतं. जसं कर्म कराल तशी योनी मिळते आणि तिथून पुन्हा सुरुवात होते. आणि म्हणून 14व्या श्लोकात समर्थांनी म्हटले की जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखी निमाला अशी आहे. हे रूपक बघा की मी चमत्कारिक माणसाचं आपल्याला हे रूपक सांगितलं की गळकी पिशवी घेऊन तो धान्य भरायचा आणि एक दिवशी ती पिशवीही जीर्ण झाली. फक्त तुम्हाला समाधान काय मिळालं? माझं पोट भरलंय. जेवण झाल्यानंतर आपल्याला हे समाधान मिळतं, पण त्या समाधानामधून अहंकार लोभ मोह पुन्हा निर्माण होतो आणि पुन्हा आपण त्या चक्रामध्ये अडकतो. म्हणून ह्या पोट भरल्याचा अभिमान गळून जात नाही. जसे की आपली सर्व शक्ती यातच आपण व्यर्थ वाया घालवतो. धान्य ठेवून जशी पिशवी जीर्ण होते तसं शरीरही जीर्ण होत असतं. हे समर्थ सांगतात. अन्न केव्हा वाया जातं तर त्यापासून मिळालेल्या शक्तीचा गर्व धरला तर. मग माणसाने असं ज्ञान करून घेतलं की जन्माला आलेल्या माणूस मागच्या कर्माने ह्या जन्मामध्ये आला आहे. मग मला जर ही संधी जन्माची मिळाली आहे तर मला पुढे ही संधी हवी आहे आणि म्हणून राघवाच्या नामामध्येच मी तल्लीन झालं पाहिजे. 15व्या श्लोकात मीपणावर बोट ठेवून सांगतात समर्थ की तुमचे कर्तृत्व अहंकार माया या सर्वांपेक्षाही मृत्यू अधिक सत्य आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी ते न जाणता तो मनुष्य आपल्या मुलाला चिरंजीव म्हणतो, मार्कंडेय म्हणतो, मृत्युंजय म्हणतो. पण हे खरं आहे का हो? ही आपणच आपली फसवणूक करून घेत असतो. पण काळानुसार मृत्यू आल्यावर त्याचे स्वागत रडण्याने आपण करतो, तर ते आपण हसण्याने करायला पाहिजे की मला पुन्हा संधी भगवंत देतो आहे आणि संधीचं सोनं करण्यासाठी मला मृत्यू आला आहे.
हो, समर्थांनी मृत्यूबद्दल इतकं सुंदर सांगितलेलं आहे ना, की अगदी सहज सहज सोप्या शब्दामध्ये आपल्याला पटतं मंडळी. मृत्यूचा, मरणाचा इतका ध्यास किंवा इतका आपल्याला राग येतो किंवा आपण त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करतो, पण सावली आपल्यापासून कधी लांब झाली आहे का? ती सतत आपल्याबरोबर असते. पण ज्यावेळेला सूर्य मध्यावर असतो त्यावेळेला सावली मात्र आपल्यामध्ये येऊन जाते. तसं आहे, नाम सुद्धा आपल्या मध्ये आलं पाहिजे. आणि ते ज्यावेळेला आपल्या अशा मध्यात येतं त्यावेळेला मरणाचं भय राहतच नाही. साधू संत मंडळी, योगी, ज्ञानी, जपी, तपी, मुनी यांनी आज हजारो वर्ष तपचारण केलेले आहे. त्यांना नाही का मृत्यूचं भय? पण माणूस हा मोहामध्ये अडकल्यामुळे त्याला हे भय होत आहे. पशु पक्षी प्राणी बघा, त्यांना आहे का हा विचार की मला असा असं मृत्यू येईल? ते जीवन जगतात त्यांच्या पद्धतीने, पण आपण जीवनाची गतीच विसरतो आणि विचित्र जीवन जगायला लागतो आणि मग मरणाचं भय क्षणोक्षणी आपल्या समोर उभं राहतं. म्हणून मरणाचा विचार समर्थांनी या 4-5 श्लोकांमध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे की समर्थ नेहमी म्हणतात की समर्थांचं नाव आहे रामदास. उलट करा, रामाचं नाव नाही घेतलं तर सदा मरा, हो की नाही? मग रामदास आपल्याला सांगतात की सदा मरायचं नाही, तर मला रामदास व्हायचं आहे. जेव्हा दास हो, त्याच्या चरणाशी जेव्हा जाऊ त्यावेळेला मृत्यूचं भय राहतच नाही. आणि म्हणून सदा रामनामे वदा नित्य, म्हणून सदा रामनामाचं जर स्मरण आपण केलं तर ह्या पृथ्वीवर आपल्याला काहीही धोका नाही, आनंदाने जगता येतं. आता एखाद्या पर्यटनाच्या ठिकाणी आपण जातो, तिथलं दृश्य आपण बघतो, तिथला निसर्ग बघतो आणि आपण अगदी कसं आनंदित होतो, पण आपल्याला पुन्हा घरी यायचं असतं आणि घरची पण ओढ असते. तशी जीवनामध्ये हे जीवन सुंदर आहे बघता बघता रामाची ओढ लागली पाहिजे. हे समर्थ स्पष्टपणे करतात की म्हणून तुमच्या वाचेमध्ये सतत जर नाम असेल तर मरणाचं स्मरण अजिबात राहत नाही. आणि आपल्या जन्माचं कर्तव्य काय? प्रपंच करणे. हां, ठीक आहे, पण प्रपंच सुद्धा नामात मधुरतेने जर आपलं मिळून गेला, राम करता असं म्हटलं, हे काम रामाचं आहे, हे घर रामाचं आहे, रामाने मला बुद्धी दिली आहे, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मृत्यू सुद्धा आपल्यापासून 10 फूट लांब राहतो. कारण इथे रामाचं वलय आहे, रामरक्षेचं कवच आहे. आणि म्हणून समर्थ सतत नामाचं महिमा गातात. का? तर माणूस हा जाणारा आहे, पण तो जाताना सुद्धा तो रामाचं नाव घेत जावा, म्हणून मरणाचं भय राहू नये यासाठी समर्थ सतत राम नाम आणि मरण यांची अशी इतकी सुंदर तुलना आपल्याला सांगतात की एखादी आई लहान मुलाला एखाद्या सहजतेने घास भरवावा आणि तो घास त्याला अमृतासारखा वाटावा, तसं समर्थ आपल्याला मरणाचं भय जाण्यासाठी रामनामाचा घास भरवतात. आणि तो ज्या वेळेला आपल्याला पचनी पडतो त्यावेळेला मरणाचं भय अजिबात राहत नाही. मनाच्या श्लोकातला शब्द न शब्द हा एक जागरूकतेकडे जाणारा आहे. याच्या अभ्यासाने एक डोळसपणा माणसामध्ये निर्माण होतो आणि निर्माण होण्याची ताकदही त्याच्यामध्ये येते. म्हणून मरणाचे स्मरण सतत ठेवले तर प्रत्येक क्षण कर्तव्याच्या मुशीतून रामचरणी समर्पित होतो मंडळी. पण पुढचा क्षण मला माहित नाही, मला हे आता काम केलंच पाहिजे असं ज्या वेळेला आपल्याला मनात ठाम इच्छा असते त्याच वेळेला मरणाची भीती जाते. म्हणून कल करे सो आज कर, आज करे सो अब कर अशी म्हण आहे की क्षणाचाही विलंब न लावता नामाच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती तर केलीच पाहिजे. जन्माला आलोय तर कर्तव्य करणं तर हे भागच आहे. आणि ते करत असताना रामावर जर सगळा भार घातला तर मरणाची भीती अजिबात उरत नाही. आणि काय होतं, जसं वय वाढतं ना, 60 नंतर एक माणसाला एक सेन्सिटिव्ह म्हणजे कसं असं एक लहान मुलासारखं मन होतं. लगेच रडू येतं, लगेच भावना विवश होतं, आनंदी लवकर होत नाही आणि चिंतेमध्ये ते होतं. सतत चिंतेत राहते की काय होईल, माझ्या शरीराला काय होईल, मला कोणी जपेल की नाही, अशा अनंत काळजीमध्ये राम बाजूला जातो. हो, त्या काळज्या रामावर सोडा आणि सगळे आपलीच आहेत.
असं म्हणून ज्यावेळेला आपण जीवन जगतो ना, त्यावेळेला अगदी 80-90 वर्षाचं सुद्धा ज्येष्ठ आपल्याला अतिशय रामासारखा सुंदर आणि तरुण भासायला लागतो. समर्थांनी ही ग्वाही दिलेली आपल्या पाठीवरनं हात फिरवून की तू नाम घे आणि मरणाचं स्मरण करीत नामस्मरणामध्ये अतिशय सुखाने तू विलीन हो, कारण तुला पुढची संधी रामच देणार आहे आणि परत उत्तम संधीसाठी तू तयार राहा. यासाठी समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे म्हणून सांगितलेलं आहे. हरी हरण करून नेतो तो, आपले दुःख हरण करणारा हरी तो नेहमी आपल्या जवळ आहे आणि म्हणून त्याचं नाम घेत मरणाला अतिशय लहान मुल कसं त्याला बघा, आई लहान मुलाचं एक फार सुंदर उदाहरण आहे. लहान बाळ आता समजा झोपलाय, तोपर्यंत आई भराभर काम करते. मग ते हालायला लागलं की आई बघते की ठीक आहे, अजून रडण्याच्या बेतात नाहीये, तोपर्यंत अजून काम करून घ्या. बाळाला उठवते, बसवते, खेळणं देते खेळायला. मग ते खेळता खेळता पुन्हा आणि मग त्याला आईची इतकी जबरदस्त आठवण येते की ते खेळणं फेकून देते, त्याला फक्त आईच हवी असते. तसं आपलं व्हायला पाहिजे. आपण कर्तव्य करतो पण त्यावेळेला एक वेळ अशी आली पाहिजे की मला रामच पाहिजे, बस संपलं. आणि हा निश्चय जेव्हा येतो ना, त्यावेळेला अगदी कुठल्याही वयामध्ये माणूस राममय तल्लीनमय होऊन जातो. तुम्हाला एक आठवण सांगते की रामनामामध्ये तल्लीन झाल्यावर काय होतं. गुरुदेव रानडे तुम्हाला माहिती असतील, माझे गुरु. निंबाळला त्यांची फार मोठी समाधी आहे आणि खूप छान तो परिसर आहे. एकदा गुरुदेव रानडे जपाला बसले होते, असं ते म्हणतात. आणि त्यांना कलेक्टर आणि काही सरकारी कर्मचारी भेटायला येणार होते. गुरुदेवांची रामनामाची वेळ झाली होती. गुरुदेवांनी वाट बघितली, अजूनही मंडळी आली नाही, कारण या संतांना वेळेचं महत्व फार असतं. आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या एका मुलाला सांगितलं की मी आतमध्ये जपाला बसतो. दार नुसतं असं टेकलेलं होतं, कडी नव्हती. आणि ते बसले त्या नामामध्ये तल्लीन झाले की गुरुदेवांना कुठल्याही जाणीव होत नसायची. आणि ते कलेक्टर आणि सरकारी कर्मचारी भेटीला आले. त्यांनी विचारलं गुरुदेव कुठे आहेत. तर त्या मुलाने सांगितलं की आता स्वामी जपाला बसले, ते आता केव्हा येतील मला त्यांची वेळ माहिती नाही. तर त्या लोकांना घाई होती, सरकारी लोक होते, कलेक्टर होते. ते 5-10 मिनिटं थांबले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा असा बाजूला केला आणि बघता तो गुरुदेव रानडे एक सोन्याचा अखंड पुतळा बसलेला असावा असे त्यांना दिसले. नामामध्ये प्रत्येक अणुरेणूला मिळणारी जी प्रज्ञा आहे, त्याच्यामुळे गुरुदेव रानडे एखाद्या सोन्याच्या लखलखीत तेजायमान तेजस्वी दिसत होते. हा रामनामाचा प्रभाव आहे आणि हाच प्रभाव माणसाला तेजस्वी बनवतो आणि मग मरणाचं कसं उभं राहील. म्हणून सदा रामनामे वधा पूर्ण कामे, असा तो पूर्ण काम राम ज्यावेळेला आपण मनात सतत ठेवतो, मरणाची भीती कधीच राहत नाही. आणि म्हणून मंडळी, आज आपण जरी ज्येष्ठ नागरिक असलो तरी सुद्धा नामामध्ये आपण तरुण जातो, आपण तरुण होतो, आपण तारुण्य परत प्राप्त करतो. आणि म्हणून भीती सोडून द्या, मस्त आणि खूप छान जगा. आला क्षण माझा आहे आणि आला क्षण रामाच्या सेवेचा आहे. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. खरंच सुंदर कुमुदताईंचं ही ओघवती भाषा, अमृततुल्य भाषा, अगदी सहज सुंदर रीतीने त्यांनी त्यांच्या विचार खूप छान मांडले. आपण एक एक शब्द मनात साठवून घ्यावा असे विचार. साध्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी किती छान महत्व पटवून दिलं आहे हे आपण ऐकतच आहात. त्या जेव्हा बोलत होत्या ना, तेव्हा मला एक कविता आठवली आणि ती म्हणजे जनपळ भर म्हणतील हाय हाय. अहो, ही कविता सगळ्यांनाच माहिती आहे. असेच वारे पुढे वाहतील, सगळे सोय रे उठतील बसतील, हसून खिदळतील, मी जाता राहील काय काय, पळ भर म्हणतील हाय हाय. साधकांनो, असं वाटतं की काय करणार, हे भक्ती रसात इतकं गुंतून जा की परमेश्वर आणि आपण
हे एकच आहोत, दुसरा कोणीच नाही. प्रत्येक अवयवाचा वापर कसा करायचा, कुठल्या अवयवाचा कुठल्या इंद्रियाचा वापर उपयोग कसा करायचा हे बघूया. जसं बोलताना माझ्या तोंडातनं फक्त हरिनाम येऊ दे, रामनाम येऊ दे, ही परमेश्वराजवळ इच्छा. माझ्या मनात रामनामाशिवाय दुसरा कोणताही राम शब्द नको, ही इच्छा. माझे कान फक्त रामनामाचेच जप ऐको, ही इच्छा. माझी कृती रामाच्या सेवेत हो, ही इच्छा. ह्या मायाजाळामध्ये आपण किती गुंतायचं. कानांनी सुद्धा फक्त रामनाम ऐकावे आणि हृदयस्थ तर रामच आहे. त्याच्यावरच एकाग्र चित्ताने नामस्मरण करावे. समर्थ म्हणतात की वारंवार नाम घ्या आणि हे रामनाम घ्या हे सांगायला तुम्ही अजिबात काटकसर करू नका. क्षणाक्षणाने हा काळ पुढे जातोय, तो वेळ तुम्ही वाया घालवू नका. उठा आणि कामाला लागा. भक्ती मार्गाचा अवलंब करा. प्रपंचाची काळजी सोडून द्या. हा संसार म्हणजे भक्ती मार्गाने कसा न्यायचा ते बघा. सौ म्हणजे संस्कार, सा म्हणजे परमेश्वराची साथ आणि र म्हणजे हा जीवनाचा रथ. असा हा संसार कधीच सोडू नका. समर्थ नेहमी सांगतात की आधी तुम्ही प्रपंच करा आणि मग परमार्थ करा. मी सदैव तुमच्या जवळ आहे, तुम्ही फक्त हाक मारा. मृत्यूचे भय सोडून द्या. मृत्यूच्या भीतीने, ह्या प्रपंचाच्या भीतीने तुम्ही आजचा आनंद दवडू नका. प्रत्यक्ष राम तुमची कधीच साथ सोडणार नाहीये. प्रयत्नपूर्वक अभ्यास करा. प्रतिकार शक्ती वाढवा. ह्या कोरोनाच्या काळामध्ये ना रामनामाशिवाय दुसरं औषध नाहीये. कोरोनाच्या काळामध्ये आपण जेवढी रामभक्ती कराल, जेवढं प्रत्येक कृतीतून रामनाम घ्याल, तेव्हा निश्चित तुमची प्रतिकार शक्ती वाढणार आहे. व्याधींचा नाश होणार आहे. दोष निश्चितच कमी होतील. हा रघुपती राघवांचा सर्वांना आशीर्वाद आहे. जय जय रघुवीर समर्थ. आजचं सत्र आपण इथे थांबवणार आहोत. प्रार्थनेनंतर याची सांगता होईल. मला आज विशेष जे अतिथी म्हणू किंवा साधक म्हणूया, त्यांचा उल्लेख करावासा वाटतो आणि मला त्यांचे आशीर्वाद पण घ्यावेसे वाटतात. अशी व्यक्ती म्हणजे रामविलासजी काबरा. हे माझे प्रेरणास्थान आहे. त्यांचे आशीर्वाद मला निश्चितच मिळतील, ही रघुनंदनाच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांच्या नावातच राम आहे, त्यामुळे मी त्यांची प्रेरणा घेऊन हे सत्र पुढे चालू ठेवणार. ओम असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्योर्मा अमृतं गमय, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु.
सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. प्राप्त झालेली ऊर्जा डोळ्यांमार्फत ग्रहण करायचे. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. प्राप्त झालेली ऊब डोळ्यांना द्यायची आहे. बंद म्हणजे द्रोण मुद्रेमध्ये हातात डोळ्यांची उघडझाप करायची आहे. थोडे हात खाली घ्यायचे. हातांच्या बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. डोळ्यांची उघडझाप करायची आहे. प्रकाशाची जाणीव झाली आहे. अलगद हात खाली घ्यायचे. आपल्या चेहऱ्यावरनं, आपल्या केसांवरनं, आपल्या शरीरावरनं, हातापायांवरनं हळुवारपणे हात फिरवायचा आहे. आईच्या ममतेने, मातेच्या ममतेने आपणच आपल्या शरीरावरनं हात फिरवायचा आहे. ह्या पंचमहाभूतांना नमस्कार, धरती मातेला नमस्कार, वडीलजनांना नमस्कार, वडीलधारी सर्वांना नमस्कार. श्रीराम. अलगद डोळे उघडायचे. हरिओम. वर्गविराम.